अपंगांना कर्ज अपंगांना घरकुल 100% अनुदानावर घरकुल कसा देत नाही कसा देत नाही जय जवान स्तरीय भव्य अशा अपंगांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। आपण बघितलं मित्रांनो, शासनाने सर्व घटकांना न्याय देत आहे, परंतु जो खरोखर दुर्लक्षित घटक असून हे अपंग आहे। आज रोजी 1,500 रुपयात कोणाचं घर चालतं मला सांगा? चालतं कोणाचं घर? एक तर हे व्यक्ती अपंग आहे। आपण बघू शकता इतर अपंग, या अपंगाचं घरकुल चालत नाही, त्यांना गोळ्या पुण्याचा खर्चही सुद्धा 1,500 रुपयात भागत नाही आणि ते अनुदानही वेळेवर मिळत नाही। म्हणून माझी शासनाकडे विनंती आहे की आमच्या ज्या गोरगरीब अपंग शेतकरी यासारख्या ज्या दुर्लक्षित घटकाकडे आपलं दुर्लक्ष आहे, या आमच्या अपंगाच्या मागण्या आम्ही ज्या निवेदनावर देणार आहोत या तत्काळ मंजूर कराव्या। त्यासाठी आमच्या अपंगाचे नेते माननीय बच्चू कडू साहेब यांनी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळ रायगड येथे भव्य असं म्हणजे उपोषण केलं होतं, 3 दिवसीय उपोषण केलं होतं। त्या उपोषणात त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी मला वाटतं काही मागण्या मान्य केल्या, परंतु या मागण्या आणि आश्वासनं आम्हाला नको आहेत। आम्हाला पाहिजे तो आता ठोस निर्णय। आता ठोस निर्णय झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही। आजच्या या आम्ही भव्य मोर्चाद्वारे तालुका स्तरीय अर्धनग्न मोर्चाद्वारे शासनाला इशारा करतो की जर येत्या 15 ते 20 दिवसात आमचे या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन करू व या प्रकरणाला सगळ्या शासन जबाबदार राहील। यासाठी तसेच यानंतर 1 महिन्यानंतर अन्नत्याग आंदोलन करणार आहोत असं मी उपस्थित सर्व अपंगांच्या वतीने इथं सांगू इच्छितो। जय जवान, जय जवान, छत्रपती शिवाजी महाराज की, राजमाता जिजाऊ की, महात्मा ज्योतिबा फुले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, जय जवान। अपंगाला 6,000 रुपये महिना, अपंगाला रोजगार, अपंगांना कर्ज, अपंगांना सरकारी नोकरी। तसेच आता शासनाने जर लवकरात लवकर आमच्या मागण्या म्हणजे आमचं जर आंदोलन पुन्हा करायची वेळ वाट पाहिली तर आम्ही या शासनाला येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या इलेक्शनला आमची ताकद काय आहे हे दाखवून देऊ, याचाही शासनाने विचार करावा।